बातमी येते नांदेडच्या हदगावमधून। तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य पर्यवेक्षक सुभाष पिराजी राठोड यांचा तामसा आरोग्य केंद्र येथे सेवापूर्ती सोहळा संपन्न। हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मागील 8 वर्षापासून कार्यरत असलेले आरोग्य पर्यवेक्षक सुभाष राठोड तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पर्यवेक्षक या पदावर होते। किनवट येथे 30 वर्षे काम केले व तामसा येथे 8 वर्षे झाले होते। आज ते सेवानिवृत्त झाले आहेत। त्यामुळे आज प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा व आरोग्य विभाग हदगाव यांच्यातर्फे आज सेवापूर्ती सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे व भोकर तालुका आरोग्य अधिकारी दीपक कदम, बरडशेवाळा येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर भिशे, तामसा प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी रामदास बोदरवाड व इतर आरोग्य कर्मचारी, महिला आरोग्य कर्मचारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया हदगावचे तालुका आरोग्य अधिकारी काय म्हणालेत। आज प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा येथे श्री SP राठोड आरोग्य सहाय्यक यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता। त्यांचं प्राथमिक आरोग्य केंद्र तामसाबद्दल खूप चांगलं असं सहकार्य आम्हाला होतं। ते कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून आम्हाला लाभले होते। त्यांची सेवा म्हणजे तालुक्यातलेच रहिवासी असल्यामुळे त्यांच्या तालुक्यातल्या रहिवासी असल्याचा आम्हाला आरोग्य सेवेमध्ये भरपूर सारा आम्हाला त्याचा लाभ मिळालेला आहे आणि असे कर्मचारी सातत्याने या PSC ला भेटत राहावं अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। या श्री SP राठोड यांना सेवापूर्ती निमित्त आणि यांच्या पुढील आयुष्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो। सेवापूर्ती सोहळा झाला आणि त्यांच्या मनात भावना दाखवल्या होत्या, कसा अनुभव होता? तिथे आरोग्य विभागात काम करते वेळेस फार आनंद भेटत होता। आरोग्य सेवा देते वेळेस डॉक्टर मुरमुरे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर बोंदरवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते वेळेस आनंद लाभायचा, काम करायचा, आरोग्य सेवा कशी चांगली देता येईल याच्यासाठी भरपूर प्रयत्न करायचा। आरोग्य सेवा देण्यासाठी माझ्याकडे 26 गाव होते। प्रत्येक गावाला भेटी देणं करणं, आरोग्य सेवा चांगलं देणं आणि चांगले कामं केले, आपल्या मनाला पटेल असे चांगले कामं केले। अधिकाऱ्यांनी आपल्याला चांगली वागणूक दिली, आपण कर्मचाऱ्यासोबत चांगले प्रेमाने वागलो आणि माझा कार्यकाळ चांगला गेला। इथं माझा कार्यकाळ कोविड काळामध्ये आम्ही घर लावून राहत होते लोक इथं। तिथे जाऊन आम्ही शिंदे म्हणून होते त्यांच्या घरी गेलो तर त्याने दार काढत त्यांना आम्हाला क्रॉस केला, तरी आम्ही ते जबरदस्ती आणलो। त्या जबरदस्तीशी गेलो, शिंदे बंधूंनी आम्हाला सहकार्य केले, दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्यांना आम्ही दुरुस्त करून आणलो आणि चांगलं त्यांना नंतर त्यांनी नाव घेतले। पुन्हा या ग्रामपंचायतीचे त्यावेळेस सरपंच होते सरपंच माधव नारेवाड यांनी सुद्धा भरपूर मला सहकार्य केले आणि चांगल्या प्रकारे आपण कोविड मोहीम राबवली।